शनिवारी बँकेला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की पालीच्या खंडोबाला जाऊन यायचं. पालीचा खंडोबा आमचा कुलस्वामी देव आहे आणि आम्ही जानेवारी महिन्यात पालीच्या खंडोबाची यात्रा झाली की जाऊन येतो. आता आमचं श्री खंडोबा देवांचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय औंधला. आम्ही यमाई देवीचं दर्शन घ्यायला जाताना हायवेला चहा घेतला, कारण की सकाळी चहा नाश्ता केलेला आणि नंतर काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे थोडा चहा घेतला जरा फ्रेश वाटावं म्हणून. आणि आता आम्ही औंधला येऊन पोहोचलो यमाई देवी मंदिरात. आपल्या कुलस्वामी देवाचं दर्शन घेतलं की यमाई देवीला पण यावं लागतं, त्याशिवाय दर्शन आपलं पूर्ण होत नाही. आम्ही थोडा वेळ यमाई देवी मंदिरात बसलो आणि नंतर आम्ही औंधमध्ये असलेल्या तुळजाभवानी देवी मंदिरात आलो होतो. तुळजाभवानी देवीचं मंदिर गावात आहे औंधमध्ये, तर तुम्ही नसेल आला कधी तर येऊन एकदा नक्की दर्शन घ्या देवीचं. औंधमध्ये सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो कासेगावला यायला. आता दुपारचे 3 वाजले होते आणि भूक पण लागली होती, पण रोडवरून येताना एक पण हॉटेल दिसलं नाही आम्हाला. मग आम्ही कराडमध्ये आलो, एका हॉटेलमध्ये थांबलो आणि आमच्या दोघांसाठी व्हेज थाळी मागवली, कारण देवदर्शन करून आल्या नॉनव्हेज काही खात नाही आम्ही. तर व्हेज थाळीमध्ये तुम्हाला सांगते काय काय होतं. सोलकढी होती, डाळ तडका होता, मसूरची भाजी, मिक्स व्हेज होतं, रोटी, पापड, लोणचं, लिंबू, गुलाबजाम एवढं सगळं होतं थाळीमध्ये. आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती, त्यामुळे आम्ही पटपट जेवण केलं, कारण की आम्हाला घरी जायचं होतं आणि कंटाळा भरपूर आलेला. आणि जेवण तुम्ही म्हटला कसं आहे, तर जेवण बऱ्यापैकी ठीक होतं. चला बाय बाय.